आपण सुरुवात केली होती की बेसिक आयडिया जी आहे झुलॉजी बद्दल किंवा वर्ल्ड ऑफ ॲनिमल किंवा ॲनिमल सायन्स बद्दल, त्याबद्दल बेसिक आयडिया जी आहे आपण घेतली गेली. ठीक आहे, त्याच्यामध्ये झुलॉजी नेमकी डेफिनेशन काय असेल हे बघितलंय. त्या डेफिनेशन मध्ये नेमकं डिटेलमध्ये आपल्याला कुठे जाऊ शकतो झुलॉजीच्या संदर्भामध्ये, तर स्ट्रक्चर्स आपण विचार केले होते, त्याबद्दल थोडी माहिती दिली होती. फिजिओलॉजी, डेव्हलपमेंट अँड क्लासिफिकेशन ऑफ द ॲनिमल्स, हा सर्वांचा जेव्हा विचार केला जातो तर खऱ्या अर्थाने शब्द येतो झुलॉजी. स्टडी ऑफ ॲनिमल्स याचा अर्थ असा आहे की पूर्ण त्याची डिटेल, त्याची स्टडी करणे, त्याची लाईफ सायकल जी आहे ती सुद्धा स्टडी करणे. नेमकी हा सगळ्यांचा जेव्हा विचार करतोय त्यावेळेस आपण खऱ्या अर्थाने नाव देतोय, दॅट इज अ झुलॉजी इज द ब्रँच ऑफ द बायोलॉजी दॅट डील्स विथ द स्टडी ऑफ ॲनिमल्स as well as their life also. आणि जो ह्या गोष्टींचा अभ्यास करतोय त्याला आपण एक्सपर्ट म्हणतोय, स्पेशालिस्ट म्हणतोय. ठीक आहे ना. जसं आता डॉक्टरची फील्ड जी झाली मेडिकल फील्ड, त्यामध्ये वेगवेगळे स्पेशालिस्ट दिसतात आपल्याला. डेंटिस्ट याचा अर्थ काय? डेंटिस्ट, डेंट याचा अर्थ असा होतो की टीथ. म्हणजे काय? तर तो फक्त टीथचा एक्सपर्ट आहे. जे काही प्रॉब्लेम्स आहेत टीथशी रिलेटेड किंवा ओरल कॅव्हिटीशी रिलेटेड, ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा तो प्रयत्न करत असतोय. लक्षात. कॅन्सर स्पेशालिस्ट, त्याला आपण ऑन्कोलॉजिस्ट असं आपण म्हणतो. याचा अर्थ काय? तर तो कॅन्सरशी रिलेटेड जे ही ट्युमर्स असतील आपल्या बॉडीमध्ये तयार झालेले ॲबनॉर्मल, ठीक आहे ना, ॲबनॉर्मल ग्रोथ ऑफ द सेल, तर अशा वेळेस तो त्याचं निदान करण्याचं काम करतो आणि त्या पद्धतीने ट्रीट करण्याचं काम करत असते. असे अनेक स्पेशालिस्ट माहिती आहेत आपल्याला. गायनेकोलॉजिस्ट म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्टशी रिलेटेड जेही प्रॉब्लेम्स असतील ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतोय. मग झुलॉजिस्टच्या बाबतीमध्ये नेमकं काय? तर झुलॉजिस्ट म्हणजे जे ॲनिमल्स आहेत त्याची पूर्णतः स्टडी केली जाते आणि तो जो एक्सपर्ट आहे त्याला आपण झुलॉजिस्ट असं आपण म्हणतोय. तुम्ही जर ह्या वर्षी, पुढल्या वर्षी आणि नेक्स्ट इयरला असे 3ही वर्ष शिकलात आणि त्याच्यानंतर अजून काही वर्ष जे पोस्ट ग्रॅज्युएशनचे वर्ष शिकला असाल, नाव यू आर दॅट, काय म्हणतो आपण त्याला, एक्सपर्ट असं आपण म्हणतो. दिस टाइम यू आर द बॅचलर इन द सायन्स. ठीक आहे ना, त्याला आपण BSc असं आपण म्हणतोय. पण तेच जेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलला जातं ते मास्टरी बनते तुमची. इट मीन्स दॅट मास्टर इन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट. आता समजा MSc झुऑलॉजी तुम्ही झालात तर म्हणजे तुम्ही मास्टर झालात, याचाच अर्थ असा की तुम्हाला सगळी माहिती त्या विषयाबद्दलची असेल. राईट, लक्षात तुमच्या. समोर काही ॲनिमल्स आपण बघितले होते की दिस ऑल आर द ॲनिमल्स, सम ऑफ द वाईल्ड ॲनिमल्स, पेट ॲनिमल्स किंवा त्याला डोमेस्टिक ॲनिमल्स असं आपण म्हणतोय. अवतीभोवती सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतात. इन्सेक्टच्या बाबतीमध्ये आपण डिस्कस केलं होतं की जवळपास 80% पॉप्युलेशन ग्लोबली कुणाचं असेल तर इन्सेक्टचं असेल, विच कम्स अंडर द ऑर्डर आर्थ्रोप्टेरा. ठीक आहे, आर्थ्रोपोडा हा त्याचा एक ग्रुप आहे. आणि आर्थ्रोपोडा याच्यामध्ये एक ग्रुप जो आहे तो म्हणजे इन्सेक्ट. 80% पॉप्युलेशन जे कुणाचं दिसेल, जळी स्थळी पाषाणी सगळ्या ठिकाणी आपल्याला दिसेल हे इन्सेक्ट दिसतील. त्यातला एक छोटासा ग्रुप हे सगळ्या प्रकारचे बिटल्स दिसतात. इथे काहीच दिसतात आपल्याला. सगळ्यात मोठा इन्सेक्टचा ग्रुप जर असेल दॅट इज द बिटल. आणि याचं नाव आहे, अतिशय सुंदर दिसणारे आहे, त्याला आपण नाव देतो लेडी बर्ड बिटल. लेडी म्हणजे महिला, सुंदर दिसते आपल्याला माहिती आहे. ठीक आहे ना. बर्ड, बर्ड म्हणजे पक्षी, पक्ष्यांसारखा तो उडताना दिसतोय आपल्याला, म्हणजे लेडी बर्ड, आणि खऱ्या अर्थाने तो आहे बिटल. ठीक आहे. नेक्स्ट, हे सुद्धा आपण बघितले की सम ऑफ द रिलेव्हंट सब्जेक्ट्स टू दॅट ऑफ द बायोलॉजी. आणि जे पायोनियर आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थाने त्याच्यावर काहीतरी मेहनत घेतली, त्या विषयाबद्दल सुरुवात केली, ते काही नाव दिसतात तिथे. त्याला आपण फादर असं आपण म्हणतोय. फादर ऑफ बायोलॉजी आणि फादर ऑफ झुऑलॉजी वी नो अबाउट दॅट, दॅट इज अरिस्टॉटल. नंतर आहे फादर ऑफ बॉटनी, थिओफास्टस. नाव लक्षात ठेवायचे, प्रोनाउन्सिएशन आपले क्लिअर असायला पाहिजे, मनातल्या मनात प्रिपेअर करायचं त्या पद्धतीने की जेणेकरून आपली व्होकॅब्युलरी, आपलं कम्युनिकेशन, आपलं प्रोनाउन्सिएशन अगदी व्यवस्थितपणे व्हायला पाहिजे. बरोबर आहे. फादर ऑफ टॅक्सॉनॉमी, टॅक्सॉनॉमी म्हणजे क्लासिफिकेशन म्हणतोय. कालच आपण बोलताना असं म्हटलं की आपली फॅमिली आहे, जी सध्या अस्तित्वात असणारी फॅमिली, जी अस्तित्वात नाही आहे ते म्हणजे आपले पूर्वज. लक्षात. तर अशी जी पूर्ण फॅमिली असेल, आजोबा किंवा त्याच्या अगोदर पणजोबा असेल, नंतर आजोबा, वडील, मुलं किंवा समोर येणारी प्रोजेनी, अशी पूर्णपणे एक ब्रँच आपल्याला दिसते.
तर ही एक प्रकारे काय म्हणतो, एका खाली एक व्यवस्थितपणे अरेंजमेंट केलेली आहे की जेणेकरून आपलं नाव पूर्णपणे आपल्याला तिथे कळेल. आपलं पूर्ण नाव कसं असेल तर आपलं स्वतःचं नाव, त्याच्यानंतर वडिलांचं नाव आणि आपल्या फॅमिलीचं नाव, जे सरनेम किंवा आडनाव असं आपण म्हणतोय. हे एक प्रकारे क्लासिफिकेशन झालंय. याचाच अर्थ आहे की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेही अस्तित्वात आहेत किंवा नाहीत, ह्या सगळ्यांना काहीतरी नाव दिलेलं आहे. कोणी सांगू शकतं आपलं नाव काय आहे सायंटिफिकली? येस, एनीवन? होमोसेपियन्स. होमोसेपियन. व्हेरी गुड, व्हेरी गुड. होमोसॅपियन सॅपियन असं आपलं नाव आहे. बघा, होमो जे आहे हे आपली फॅमिली असं आपण म्हणतोय. कधी बरेचदा आपण लिहिताना आपला सरनेम सुरुवातीला लिहितोय, नंतर स्वतःचं नाव लिहितोय आणि त्याच्यानंतर कुणाचं नाव लिहितोय, आपल्या वडिलांचं नाव लिहित असतोय. अशाच पद्धतीचा एक क्रायटेरिया जो आहे, एक पॅटर्न जो आहे, एक युनिक क्रायटेरिया जो ठरवलेला आहे झुऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया, ठीक आहे, किंवा IUCN जे आहे, ठीक आहे ना. तर ह्यांनी हे ठरवलेलं आहे की त्यांनी कुठल्याही जगामध्ये तो माणूस जरी कुठेही दिसेल, बर्फाच्छादित प्रदेशामध्ये दिसेल, साऊथ आफ्रिकामध्ये दिसेल, अंटार्क्टिकामध्ये किंवा ऑस्ट्रेलियामध्ये दिसेल, सगळ्यांचं एकच नाव असलेलं आहे होमोसॅपियन सॅपियन. आलं लक्षात? तर असे तुम्ही लक्षात ठेवायचे की आसपास आपल्या अवतीभोवती असणारे जे पेट ॲनिमल्स आहेत किंवा पाळीव प्राणी जे म्हणतोय आपण, त्यांना सुद्धा नावं दिलेली आहेत. लक्षात, हे सगळे अभ्यास करायचे तुम्हाला की जेणेकरून झुऑलॉजी मध्ये तुमचा इंटरेस्ट जो आहे अतिशय चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल. ठीक आहे. नंतर आहे फादर ऑफ जेनेटिक्स. अजून म्हटले टॅक्सोनॉमीच्या बाबतीमध्ये बॉटनीच्या रूपामध्ये थोडंसं आपण जातोय, ठीक आहे ना. तिथे सुद्धा एक मॅन्जिफेरा इंडिका असं जर नाव म्हटलं तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे की अरे हे नाव तर आंब्याचं आहे. अगदी बरोबर आहे. फिकस रिलिजिओसा हे नाव कुणाचं असेल तर वडाचं असेल आहे. तर अशा अनेक गोष्टी आहेत, प्रत्येकांना नाव दिलेलं आहे आणि ते युनिक असेल, ग्लोबली युनिक असेल आहे. ते कुठेही जा त्याचं नाव बदल होणार नाहीये. ठीक आहे. जसं पोपट आहे, पॅरोट असं आपण म्हणतोय, त्याचं नाव काय असेल तर त्याचं नाव आहे सिटॅकुला, PSI, सिटॅकुला क्रॅमेरी असं त्याचं नाव आहे. ठीक आहे. मुंगूस तुम्हाला माहिती आहे, मुंगूस हे त्याचं स्वतःचं नाव आहे. म्हणजे इथे कार्लस लिनियस याने काय केलं की बायनॉमियल नॉमेनक्लेचर तयार केलंय. बाय मीन्स टू, बाय नॉमियल टू नेम, म्हणजे सगळेच लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स असेल यांना दोन नावं दिलेली असेल, म्हणून त्याला म्हणतो आपण बघा मॅन्जिफेरा इंडिका, दोन नाव आहे, होमो सॅपियन आणि परत एक शब्द परत वापरला गेला अजून सॅपियन. तर बायनॉमियल नंतर ट्रायनॉमियल नॉमेनक्लेचर सुद्धा आलेलं आहे, म्हणजे ते व्हरायटी किंवा सब स्पीसीजच्या रूपामध्ये ते नाव घेतलं जातं. लक्षात ठेवायचं, त्यावर सुद्धा आपण नंतर फोकस करणार आहोत. फादर ऑफ जेनेटिक्स मागे आपण म्हटलं डिस्कस केलं होतं ग्रेगर जोहान मेंडेल, की जेनेटिकची स्टडी कुठून सुरुवात, निर्मिती कुठून झाली खऱ्या अर्थाने, त्याच्यावर प्रकाश मोठ्या प्रमाणामध्ये टाकला गेला रिसर्चरनी. तर कुणापासून? येस, जॉर्ज मेंडेल असं आपण म्हणतोय. फादर ऑफ एंडोक्रायनॉलॉजी ऍडिसन. एंडोक्राइन ग्लँड्स माहिती आहेत आपल्याला आणि त्याचे जे रिलीज होणारे केमिकल्स आहेत त्याला आपण हार्मोन असं आपण म्हणतोय. ठीक आहे ना. तर हे जे हार्मोन्स आहेत त्याच्यामध्ये जर बदल होत असतील, बरेचदा समाजामध्ये बघतो तर एखादा व्यक्ती मोठा जरी असेल वयाने तरी तो ठेंगणा दिसतोय, याचा अर्थ काय असेल की हार्मोनल इम्बॅलन्स झालेला असेल. बरेच जणांना, खास करून महिला वर्ग असेल, एक प्रकारे सायकल जे असतात रेग्युलर त्या मेंटेन राहत नाही. हे कुणामुळे होत असेल? दॅट समवॉट द चेंजेस इन द एंडोक्राइन सिस्टीम. कुठल्या ग्लँड्स असू शकतात तर एक जे आहे थायरॉइड. बरेचदा बघतोय आपण की एखाद्याची हाईट अतिशय छोटी असते, कमी असते, त्याची वाढ होत नाही आणि अशाच पद्धतीचे काही जी माणसं असतात त्यांची वाढ अतिशय जास्त असते, नॉर्मल रेंज पेक्षा जास्त. मग याच्या मागे रिझन काय असेल? ती थायरॉइड ग्लँड आहे. थायरॉइड ग्लँड मध्ये असणारं एक सिक्रेशन जे अतिशय महत्वाचं आहे त्याचं नाव आहे थायरॉक्सिन. बरेचदा प्रेग्नन्सीच्या काळामध्ये टेस्ट केल्या जातात. नावं लक्षात ठेवायची. सगळं आपलं झुऑलॉजी हे समाजाला धरून आहे. आपल्या दैनंदिन जीवनामधल्या गोष्टी ह्या सगळ्या घडतात झुऑलॉजीच्या रूपामध्ये. ह्या गोष्टी सुद्धा तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. ठीक आहे ना. तर हे जे गोष्टी आहेत, थायरॉक्सिन याची केमिकल ही जी लेव्हल जी आहे कमी किंवा जास्त झाली तर हे द्वार्फिझम किंवा टॉलनेस म्हणजे वाढ खुंटणे किंवा वाढ प्रचंड मोठे होणे, या सगळ्यांचं कारणभूत कोण असेल तर ती ग्लँड असू शकते. ठीक आहे.
फादर ऑफ सायटॉलॉजी हे पण आपण बघितलंय. रॉबर्ट हुक याने सगळ्यात पहिले सेलचा शोध लावला. सेल म्हणजे नेमकं काय असेल याचा शोध लावला, ठीक आहे. आणि तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली की स्टडी ऑफ द सेल दॅट इज अ सायटॉलॉजी असं आपण म्हणतोय. फादर ऑफ इकॉलॉजी रिटर आणि फादर ऑफ पॅलेंटॉलॉजी जे फॉसिल्स जे अस्तित्वात नाही आहे आपल्याला रेमनंटच्या रूपामध्ये दिसतात, ठीक आहे ना, तर तो त्याचा शोध कोणी लावला असेल दॅट इज अ लिओनार्डो द विन्सी. ते आपण काल बघितलंय. परत आता समोर आपण बघतोय की आर एच व्हिटकर हा एक असा टॅक्सॉनॉमिस्ट होऊन गेला. त्या काळामध्ये त्याने काय केलंय की ॲनिमलचं, प्लांटचं असेल किंवा जेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम असतं त्याचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न केला एका प्रकारे. आणि ती जी सिस्टीम जी आहे त्याला आपण नाव देतो 5 किंगडम सिस्टीम. प्लीज तुमचा आवाज कोणीतरी बंद करायचा आहे, म्यूट करायचं आहे स्वतःला, जेणेकरून इतरांना त्रास नको व्हायला प्लीज. That name is the 5 kingdom system which is proposed by the Whittaker, R.H. Whittaker. कोणते पाच? सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहेत, बॅक्टेरिया पासून तर अगदी ह्युमन बिईंग पर्यंत ह्याला क्लासिफाय केलंय त्यांनी. आणि सगळ्यात मोठा जो ग्रुप दिला त्याला नाव दिलं आपण किंगडम असं दिलंय. लक्षात ठेवायचे शब्द सगळे. किंगडम मोनेरा, मोन सिंगल असं आपण म्हणतो, इरा म्हणजे सिंगल सेल म्हणायला हरकत नाही. किंगडम प्रोटिस्टा, प्रो मीन्स द अगोदरचे, सुरुवातीचे, इनिशियल, ठीक आहे. आणि हे सुरुवातीचे ऑर्गॅनिझम आणि म्हणून त्याला नाव दिले प्रोटिस्टा. किंगडम फंगाय, फंगस माहिती आहे तुम्हाला, आपल्या भाषेमध्ये त्याला बुरशी असं आपण म्हणतोय. मोनेरामध्ये बॅक्टेरिया येतात. प्रोटिस्टा मध्ये कोण येत असेल तर प्रोटोझोन. तुम्हाला माहिती आहे मलेरिया कुणामुळे होतोय हा डिसीज, सांगू शकता? यस, मलेरिया इज कॉज बाय, चिकनगुनिया कॉज बाय, कुणामुळे होतोय? हा जो डिसीज आहे हा डास चावल्यामुळे होतोय. पण हा डास जो आहे विच ऍक्ट्स ऍज अ व्हेक्टर. व्हेक्टर याचाच अर्थ की एक प्रकारे पोस्टमन, तो इकडची पत्र तिकडे देण्याचं काम करतोय. आता तो जो पोस्टमन आहे त्याला आपण नाव देतोय मॉस्किटो, आणि पत्र जे आहे त्याचा अर्थ असं की पॅथोजन कॅरी करण्याचं तो काम करत असतोय या माणसात ना दुसऱ्या माणसापर्यंत. कुठपर्यंत, कशा लेवल पर्यंत? जेव्हा तो बाईट करतोय, ब्लड सक करतोय आणि त्याच्याकडे एक प्रकारे त्या ब्लड सक करत असताना ट्रान्समिट केले जातात पॅथोजन, आणि एक प्रकारे तो व्हेक्टर म्हणून काम करतोय. पण काय ट्रान्समिट करतोय? तो पॅथोजन ट्रान्समिट करतोय. कुठले पॅथोजन? तर प्रोटोझोआ. कोणता प्रोटोझोआ? त्याचं नाव आहे प्लास्मोडियम मलेरियल पॅरासाइट असं आपण म्हणतोय, ठीक आहे ना. हा जो प्लास्मोडियम आहे हा कुठल्या ग्रुपमध्ये येतोय? तर प्रोटोझोआ नावाच्या ग्रुपमध्ये येतात. अतिशय सोपं उदाहरण तुम्हाला देतं. अमिबा तुम्हाला माहिती आहे, पॅरामेशियम माहिती आहेत, युग्लिना माहिती आहेत. अशा प्रकारचे जे ऑर्गॅनिझम जे आहेत हे प्रोटिस्टामध्ये येतात, ठीक आहे. किंगडम फंगाय, बुरशी असं आपण म्हणतोय, ठीक आहे. सगळं घरची चपाती जर रात्रभरासाठी किंवा एक दिवसासाठी बाहेर ठेवून दिली, ठीक आहे, थोडस सावली शेडी प्लेसेस मध्ये, अशा वेळेस त्यावर एक बारीक असं लव तयार होते, ठीक आहे ना, बुरशी असं आपण म्हणतोय. फ्रुट्स आहेत किंवा केळी जे आहे त्याचं वरचं जे देठ जे आहे ते काढून जर काही दिवस ठेवलं तिथे सुद्धा बुरशी तयार होत असते. दिस आर ऑल आर द फंगस असं आपण म्हणतोय. याचं सुद्धा एक प्रकारे किंगडम आहे, त्यात किंगडम फंगाय म्हणतोय. नेक्स्ट वन दॅट इज अ किंगडम प्लांटी. प्लांटी, तिथे नावातच सगळं काही आहे, सगळ्या प्रकारचे प्लांट्स जे आहेत त्याच्यामध्ये येतात. दे आर द ऑटोट्रॉफिक. नाव थोडे टर्मिनॉलॉजी हे लक्षात ठेवायचे जे वारंवार आपल्याला शिकवताना येतील आहेत, ठीक आहे. किंगडम प्लांटी, आणि इथे सगळ्या प्रकारचे प्लांट्स येतात. मग फ्लावरिंग असतील आहेत, नॉन फ्लावरिंग असतील आहेत, जे बुशेश असतील आहेत, ॲक्वॅटिक असतील आहेत, वेल असतील आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, पॅरासिटिक असतील आहेत. अशा अनेक प्रकारचे पॅटर्न्स आपल्याला या प्लांटी किंगडम मध्ये लक्षात येतील. आणि सगळ्यात शेवटचा मोस्ट ऍडव्हान्स, मोर कॉम्प्लेक्स दॅट ऑर्गॅनिझम, लिव्हिंग ऑर्गॅनिझम, त्याचा जो ग्रुप आहे तो किंगडमच्या रूपामध्ये आपल्याला दिसतोय, त्याचं नाव आहे ॲनिमालिया. मग कोण असेल ॲनिमालियामध्ये? सगळ्या प्रकारचे ॲनिमल्स या, ठीक आहे. आता परत आपण एकदा काय करतोय, व्हिटकरने 5 किंगडम सिस्टीम ही प्रपोज केली आहे, लोकांसमोर, जगासमोर ठेवलेली आहे.
त्या प्रत्येक किंगडम बद्दल एक एक दोन दोन सेंटेन्स आपण बघतोय, त्याचे फिगर्स किंवा जे काही पिक्चर्स आहेत ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करतोय. किंगडम मोनेरा फर्स्ट ऑफ ऑल. नाव किंगडम मोनेरा मध्ये काय काय असेल, तर थोडस दोन दोन सेंटेन्स जे दिलेले आहेत ते बघण्याचा आपण प्रयत्न करतोय. डायग्राम्स पण बघा, कलरफुल डायग्राम्स आहेत, तुमच्या लक्षात येत असेल की नेमकं काय आहेत हे. ठीक आहे. द ऑर्गॅनिझम बिलॉंगिंग टू धिस किंगडम डू नॉट कंटेन, हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, डू नॉट कंटेन अ ट्रू न्यूक्लियस. काय नसतं त्यांच्यामध्ये? ट्रू न्यूक्लियस. म्हणजे याचा अर्थ काय? न्यूक्लियस आहे, पण न्यूक्लियसचे सुद्धा दोन टाइप्स झालेत, एक खरा आणि दुसरा खोटा. तर हा यांच्यामध्ये जो न्यूक्लियस दिसतो हा खोटा आहे. म्हणजे काय? नॉट ट्रू असं म्हणायला हरकत नाही. नॉट कंटेन द न्यूक्लियस, ट्रू न्यूक्लियस. मग न्यूक्लियसची डेफिनेशन कशी करायची? That is one of the organelle present in the cell. Near about all the cells where the nucleus is present. पण जेव्हा ऑर्गॅनेल त्याला आपण म्हणतोय अशा वेळेस काहीतरी तर त्याचं स्ट्रक्चर असायला पाहिजे. कोणतं स्ट्रक्चर असायला पाहिजे? कुठलंही ऑर्गॅनिझम जर म्हटलं किंवा एक एक्झाम्पल आपण न्यूक्लियसच्या रूपामध्ये बघतोय, अशा वेळेस काय होतंय की सपोज दिस इज द न्यूक्लियस, ओके, and which has the double membrane, okay, which has the double membrane. एक प्रकारे अशा पद्धतीने मेम्ब्रेन प्रेझेंट असेल. आणि आतमध्ये जर बघितलं तर तुम्हालाही माहित आहे काहीतरी असं सराउंडेड वेव्ही फॉर्म मध्ये काहीतरी दिसेल, आणि त्यालाच आपण नाव देतोय जेनेटिक मटेरियल. ठीक आहे. असा हा डबल मेम्ब्रेन, डबल बाउंड मेम्ब्रेन प्रेझेंट अँड इनसाइड दॅट जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट, त्याला आपण खऱ्या अर्थाने म्हणतो की येस, नो डाऊट, इट इज अ ट्रू न्यूक्लियस. पण जर तो मेम्ब्रेन नसेल आणि एक प्रकारे फक्त काय दिसेल आपल्याला? जेनेटिक मटेरियल दिसेल, या पद्धतीने आपण एक म्हणतोय की दॅट जेनेटिक मटेरियल इज प्रेझेंट विच इज ओपन टाइप. एक प्रकारे अशी जर कंडिशन असेल, याला म्हणतो आपण त्याला इट इज नॉट अ ट्रू न्यूक्लियस. आणि अशा पद्धतीची सिच्युएशन कोणामध्ये दिसतंय? या किंगडम मोनेराच्या त्या मेंबर्स मध्ये दिसतंय. नेक्स्ट वन, these are the oldest known microorganisms on the earth. बघा, अर्थची उत्पत्ती जेव्हा झाली, अर्थ खऱ्या अर्थाने तयार जेव्हा झाली, सगळ्यात पहिले जीव जर तयार झाले असतील तर कोण झाले? दॅट इज अ मोनेरा. वी से दॅट हियर. आलं लक्षात? हे जे मोनेरा आहेत, याला म्हणून म्हणतात की दॅट इज द ओल्डेस्ट, सगळ्यात जुने मायक्रो ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट ऑन द अर्थ. टुडेज ऑल्सो दे प्रेझेंट हियर. Next point, their DNA is not enclosed within the nucleus. मगाशीच म्हटलं की these are not the true nucleus. न्यूक्लियस प्रेझेंट आहे, पण तो खऱ्या अर्थाने न्यूक्लियस म्हणत नाही. का बरं? कारण की डबल बाउंड मेम्ब्रेन अब्सेंट आहे त्यांच्यामध्ये. आणि म्हणून या तिसऱ्या सेंटेन्स मध्ये आपल्या काय लक्षात येते? देअर डीएनए इज प्रेझेंट. डीएनए म्हणजे जेनेटिक मटेरियल. दोन प्रकारचे जेनेटिक मटेरियल आपल्याला माहिती आहे, डीएनए आणि दुसरा आरएनए. इथे डीएनएच्या रूपामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, देअर डीएनए इज नॉट एनक्लोज. एन मीन्स आउटर, क्लोज आउटर पॅकिंग, आणि आतमध्ये काहीतरी आहे. काहीतरी म्हणजे डीएनए एक प्रकारे प्रेझेंट आहे विदिन द न्यूक्लियस. म्हणजेच काय? न्यूक्लियस आहे परंतु आउटर बॉर्डर नाही आहे. म्हणजे ओपन काय आहे? दॅट डीएनए मटेरियल. वी से दॅट हियर. द टॅक्सॉन मोनेरा was first proposed as phylum by Ernst Haeckel in 1866 year. मोनेराची खऱ्या अर्थाने किंवा या मायक्रो ऑर्गॅनिझमची बऱ्याच अंशी स्टडी कोणी केली असेल तर अर्न्स्ट हिकल या नावाच्या टॅक्सॉनॉमिस्टने इन द इयर 1866 इयर. आणि म्हणून त्याला म्हटलं की त्याने पहिल्यांदा प्रपोज केलंय, एक प्रकारे पहिल्यांदा नाव दिलं या मोनेराला ऍज अ फायलम, नॉट अ किंगडम, ऍज अ फायलम म्हणून नाव दिलंय. कोणी नाव दिलंय? तर अर्न्स्ट हिकल या नावाच्या टॅक्सॉनॉमिस्टने नाव दिलंय त्याला. एक प्रकारे जे इमेज इथे दिसतात तुम्हाला, बॅक्टेरियाचे इमेजेस सगळे दिसतात, काही सिलेंड्रिकल दिसतात, वेगवेगळे टाइप्स आहेत, ते तुम्हाला माहिती असावेत म्हणून ही एक स्लाइड आपण पुटअप केलेली आहे. त्याचा शेप कसा असं? स्पियर्स. स्पियर्स म्हणजे जसं बॉल जो असतो त्या पद्धतीने, बीट्स म्हणतो आपण त्याला. ठीक आहे ना? मणी एक प्रकारे, हे सगळे मणी जे आहेत ते बॉल्स एकमेकांना जोडून एक प्रकारे चैन तयार होते, त्यालाच आपण स्पियर्स किंवा पॉपकॉय म्हणतोय. ठीक आहे.
दुसरे पॅटर्न्स जे दिसतात आपल्याला रॉड्स दिसतात, त्याला आपण नाव देतो बॅसिली. बॅसिलस थ्युरिंजियन्सिस नाव कुठेतरी ऐकलं असेल. जे बीटी कॉटन म्हणतो आपण त्याला, बी आणि टी चा लॉंग फॉर्म काय असेल तर बॅसिलस थ्युरिंजियन्सिस. तो बॅसिला आहे, काय तर बॅक्टेरिया आहे. ठीक आहे. आणि तो बॅक्टेरियाचा शेप कसा असेल तर रॉड शेप, आणि रॉडला सायंटिफिक लँग्वेज मध्ये खऱ्या अर्थ नाव देतो आपण बॅसिली असं आपण म्हणतोय. तिसरा जो टाईप आहे बॅक्टेरियाचा स्पायरल्स. स्पायरल म्हणजे काय तर तो दिसतोय ट्युब्युलर एक प्रकारे, परंतु एका एंडला काहीतरी लांब थ्रेड लाईक दिसतंय, त्याला आपण नाव देतोय फ्लॅजिलम असं आपण म्हणतोय. ठीक आहे. एक असेल तर फ्लॅजिलम, पण दोन जर असेल, समजा यालाच मी एक डायग्राम मध्ये काढतोय. आता हे झाले दोन शेपटी सारखे झाले, याला आपण एक पेक्षा जास्त असेल त्याला फ्लॅजिलाय असं आपण म्हणतोय. हा जो जी डायग्राम जे दिसतंय याचं नाव आहे व्हिब्रिओ कॉलेरी. हा बॅक्टेरिया आहे आणि याच्यामुळे काय होतंय, कॉलेरा पटकीची साथ असं आपण म्हणतो. वारंवार उलट्या होणे, हगवण लागणे, असे जर जे कंटॅमिनेटेड फूड मटेरियल जेव्हा आपण खाल्लं, किंवा हा सीझन जो आहे रेनी सीझन, ह्या पिरियड मध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. ठीक आहे ना, कॉलेराची साथ होते आणि शरीरातलं पाणी जे आहे पूर्णपणे बाहेर पडते. डिहायड्रेशन फार मोठ्या प्रमाणामध्ये होतंय, सलाईन लावावं लागतंय आणि त्याच्यानंतर रिकव्हरीचे चान्सेस बऱ्याच अंशी होत असतात. आणि म्हणून हाच एक सीझन आहे. धर्मानुसार, वेगवेगळ्या धर्मानुसार म्हटलं जातं की या सीझन मध्ये कंटॅमिनेशन फार मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे. म्हणून उपास तापास ज्या श्रावण महिना किंवा इतर ज्या आषाढी एकादशी, असे अनेक सण कुठेतरी सायंटिफिक टच असेल, म्हणजे तुम्ही तुमच्या शरीराला जपा, बाहेरचं खाऊ नका, कंटॅमिनेटेड फूड मटेरियल खाऊ नका असं सांगितलं जातं. जर तसं जर झालं नाही तर अशा पद्धतीचे बॅक्टेरिया आपल्या बॉडीमध्ये येऊन आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट करू शकतात. नेक्स्ट वन, हे झालं लक्षात आलं तुमच्या. त्यानंतर किंगडम प्रोटिस्टा, त्याच्यानंतरचा किंगडम प्रोटिस्टा बघूया यामध्ये नेमकं काय असेल. किंगडम प्रोटिस्टा मध्ये नेमकं काय काय असेल आहे. ठीक आहे. तर हे ऍनिमल्स नाही आहेत, हे प्लांट पण नाही आहेत आणि फंगस पण नाही आहे, पण त्यांच्यासारखे काही कॅरेक्टर्स आपल्याला दिसतात. आणि म्हणून म्हटलं त्यांनी दॅट इट कन्सिस्ट ऑफ बोथ सिंगल सेल अँड मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझम्स. काय म्हटलंय आतापर्यंत मोनेरा बद्दल म्हणतंय की सिंगल सेलच होतं ते, त्यालाच आपण युनिसेल्युलर असं आपण म्हणतोय. आणि जे एकच सेल त्याच्या ऍक्टिव्हिटीज पूर्णपणे होत असलेला आहे युनिसेल्युलर. पण एक पेक्षा जास्त सेल एकत्र येऊन त्यांच्या ऍक्टिव्हिटीज त्या पद्धतीने घडत असतील आहेत, तर त्याला आपण मल्टी सेल्युलर असं आपण म्हणतोय. तर दोनही प्रकारचे पॅटर्न्स, युनिसेल्युलर आणि मल्टी सेल्युलर, दोन्ही प्रकारचे पॅटर्न्स या किंगडम प्रोटिस्टा मध्ये दिसतात आपल्याला. अँड दॅट प्रोटिस्ट आर ग्रुप्ड इनटू 3 जनरल कॅटेगरीज. 3 वेगवेगळ्या कॅटेगरीज मध्ये हे ऑर्गॅनिझम जे आहेत, जे या प्रोटिस्टा मध्ये येतात, ते डिव्हिजन दिसतं आपल्याला एक प्रकार. ठीक आहे. ॲनिमल लाईक म्हणजे काय, ॲनिमल सारखे बिहेव करणारे, ॲनिमल सारख्या ऍक्टिव्हिटीज परफॉर्म करणारे. एक एक्झाम्पल आहे प्रोटोझोअन. मगाशीच मी म्हटले प्रोटोझोअन्सच्या बाबतीमध्ये. ठीक आहे ना, त्यात अमिबा आहे, पॅरामेशियम आहे, युग्लिना आहे. ठीक आहे. असे अनेक प्रकारचे जे ऑर्गॅनिझम जे आहेत विच कम्स अंडर दॅट किंगडम प्रोटिस्टा. सेकंड, प्लांट लाईक, याचा अर्थ काय, some of the organisms which comes under that kingdom protista which looks like, which behaves as like the plant. म्हणजे कशा पद्धतीने काम करत असतील ते, the plant आपल्याला माहिती आहे, they are the autotrophic. ऑटो मीन्स सेल्फ, ऑटोमोबाईल, सेल्फ असं आपण म्हणतोय ऑटो. ठीक आहे ना. तर ही सेल्फ आणि ट्रॉप म्हणजे प्रिपेअर्ड, म्हणजे काय झाला याचा अर्थ, सेल्फ प्रिपेअर, स्वतःच अन्न स्वतः तयार करण्याची ऍबिलिटी ज्यांच्यामध्ये आहे ते सगळे प्लांट्स असं आपण म्हणतोय. आणि अशाच स्वरूपाचे काही काही कंपोनंट जे आहेत, जे स्वतःच अन्न स्वतः तयार करण्यासाठी कारणीभूत ठरत असतात, ते म्हणजे पिगमेंट. त्यातला एक पिगमेंट जो आहे त्याचं नाव आहे क्लोरोफिल. अँड दॅट क्लोरोफिल विच इज प्रेझेंट इन द प्लांट, आणि त्याच्यामुळे ते काय बनलेत, एक प्रकारे ऑटोट्रॉफिक बनले. कशात, कुठल्या प्रोसेस थ्रू ऑटोट्रॉफिक बनले ते, बाय द प्रोसेस दॅट नेम इज द फोटोसिंथेसिस. आणि त्यातला एक ग्रुप जो आहे अलगी, तो किंगडम प्रोटिस्टा मध्ये येतो.
अँड नाऊ दिस ऑल आर द ऑटोट्रॉप्स. पण ॲनिमलच्या रूपामध्ये ऑटोट्रॉप म्हणू का आपण, तर नाही. दे आर द हेटेरोट्रॉप. हेटेरो म्हणजे दुसऱ्यांवर अवलंबून असणारे. पॅरासाइट म्हणायला हरकत नाही सध्याच्या दृष्टीने, पण पॅरासाइटचा मिनिंग हा पूर्णपणे वेगळा होते. दॅट ॲनिमल लाईक इट मीन्स दॅट दे आर द हेटेरोट्रॉप. स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही, ते दुसऱ्यांच्या बॉडीवर डिपेंड राहतात. तिथलं जे फूड मटेरियल आहे एक प्रकारे घेण्याचा प्रयत्न करत असतात. तिसरा आहे फंगस लाईक. फंगस हे सॅप्रोफिटिक आहे. एक प्रकारे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. एक प्रकारे आपण हेटेरोट्रॉपिक असं सुद्धा शब्द जोडता येईल आपल्याला. जे कुजलेलं अन्न असेल आहे, फूड मटेरियल असेल आहे, त्यांच्यावर एक प्रकारे फंगस ग्रो करत असतात. त्यामध्ये स्लाइम मोल्ड्स अँड वॉटर मोल्ड्स, ठीक आहे, अशा पद्धतीचे फंगस लाईक ऑर्गॅनिझम्स त्या किंगडम प्रोटिस्टामध्ये येतात. काही इमेजेस तुम्हाला दिसतात. ह्या ज्या 4 इमेजेस तुम्हाला दिसतात इथे, ह्या प्रोटोझोन्स आहेत. हे जिआरडिया इंटेस्टायनालिस नाव त्याचं आहे, म्हणजे याचा अर्थ इंटेस्टाईन मध्ये तो असतो. आणि एक प्रकारे इंटेस्टाईन मध्ये प्रॉब्लेम्स क्रिएट, जेव्हा समजा तो आलाय आपल्या बॉडीमध्ये कंटॅमिनेटेड फूड मटेरियल थ्रू, अशा वेळेस तो प्रॉब्लेम्स क्रिएट करते. नंतर आहे ट्रायकोमोनास व्हॅजिनालिस, खास करून व्हाजायना, दॅट इज वन ऑफ द रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फिमेल. आणि त्या ज्या ओपनिंग मध्ये जर इन्फेक्शन समजा झालं तर हा एक प्रकारे इरिटेशन तिथे निर्माण करत असतो. नंतर आहे ट्रायनोझोमा गॅम्बियन्स, कंटॅमिनेटेड फूड मटेरियल तो प्रॉब्लेम्स क्रिएट करू शकतोय. लेशमानिया, त्याला आपण आफ्रिकन सिकनेस असं आपण म्हणतोय, काला आजार असं म्हणतोय. अशा पद्धतीचे वेगवेगळे प्रोटोझोन्स आहेत विच कॉज समथिंग प्रॉब्लेमॅटिक टू अवर बॉडी ऑल्सो. नंतर आहेत एका बाजूला काही डायग्राम्स तुम्हाला दिसतात, दिज आर द अल्गी, ठीक आहे. तर मोठ्या प्रमाणात आपल्याला दिसतात. डायटम्स आपल्याला माहिती आहे, वॉटर मोल्ड्स माहिती आहेत, डायनोफ्लायजिलेट्स आपल्याला माहिती आहेत, ठीक आहे, ग्रीन अल्गी माहिती आहेत. असे अनेक प्रकारचे प्लांट लाईक मटेरियल किंवा प्लांट लाईक ऑर्गॅनिझम जे आहेत विच ऑल्सो कम्स अंडर द किंगडम प्रोटिस्टा. ओके, आफ्टर दॅट किंगडम फंगाय. आज आपण किंगडम फंगाय पर्यंत घेण्याचा प्रयत्न करतोय. किंगडम फंगाय हे युकॅरियोटिक आहेत, आपल्याला माहिती आहे, एक प्रकारे बुरशी. आणि कुठेही झाडं वगैरे तुम्ही बघितले असेल अशा ठिकाणी अशा पद्धतीच्या छत्री आपल्याला दिसतात मोठ्या प्रमाणामध्ये. हे बुरशीचा एक पॅटर्न आहे. काही स्पेसिफिक जे फंगस जे आहेत हे खाल्ल्या जाते, तुम्हालाही माहिती आहे. एक चांगली डिश जी आहे वेगवेगळ्या रेस्टॉरंट मध्ये मिळते, त्याला आपण मशरूम असं आपण म्हणतोय, ठीक आहे. तर ह्या फंगस मध्ये नेमकं कोण कोण येत असतील आहे. सम ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम सच एज ईस्ट माहिती आहे तुम्हाला, जेही बेकिंग फूड मटेरियल्स आहेत त्यांच्यामध्ये ईस्ट पावडर वापरली जाते जी मार्केटमध्ये अवेलेबल असते. दॅट इज ऑल्सो द फंगस. म्हणजे बघा, ढोकळा, खमण ढोकळा करायचा असेल, इतर जे जिन्नस करायचे असेल आहेत, जिलेबी तयार करायची असेल आहे, तर यासाठी जे लागणारं प्रॉडक्ट जे आहेत ते ईस्ट एक प्रकारे त्याच्यामध्ये मिक्स केल्यानंतर समोरची प्रोसेस होते. केक आपल्याला माहिती आहे, तर ईस्टचा उपयोग फार मोठ्या प्रमाणामध्ये होते. मोल्ड्स सुद्धा माहिती आहेत, ठीक आहे. असे अनेक प्रकारचे वेगवेगळे जे मेंबर्स आहेत विच कम्स अंडर द किंगडम फंगाय. आणि तिसरा आहे मशरूम. ऑल द फंगाय विच कन्सिस्ट ऑफ द कायटिन इन देअर सेल वॉल. तिच्यामध्ये जी सेल वॉल जी आहे तर सेल वॉल आउटर एक कव्हरिंग विच इज अ प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग असं आपण म्हणतोय. यांच्यामध्ये एक कंपोनंट आहे त्याचं नाव आहे कायटिन. हे सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत तुमची. याच्यानंतर काही दिवसांनी टेस्ट होईल आहे आणि या टेस्ट मध्ये हे सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. दे आर हेटेरोट्रॉप्स. दे आर हेटेरो. मगाशीच आपण म्हटलं की हेटेरो मीन्स डिपेंडंट, दुसऱ्यांवर अवलंबून असणे, म्हणजे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकत नाही. दे अक्वायर देअर फूड बाय ऍब्सॉर्बिंग डिझॉल्व मॉलिक्युल्स. ज्यावर ते डिपेंड आहेत तिथे एक प्रकारे काय त्याच्यामध्ये असणारे जे न्यूट्रिएंट्स आहेत ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम करत असतात. टिपिकली बाय सिक्रेटिंग डायजेस्टिव्ह एन्झाइम्स इनटू देअर एन्व्हायरमेंट. समजा चपाती असेल पडलेली कुठेतरी आणि ते शॅडो प्लेसेस मध्ये असेल, त्यावर बुरशी जमा होते, म्हणजे एखादा छोटासा स्कोर जरी तिथे पडलाय तर तो स्वतः सिक्रेट करेल आणि जे काही लिक्विफाय फॉर्म मध्ये असेल तिथनं ऍब्सॉर्ब करण्याचं काम न्यूट्रिएंट मटेरियल ते करेल आणि त्याची ग्रोथ होईल एक प्रकारे, ठीक आहे. फंगस डू नॉट फोटोसिंथेसाइज. म्हणजे काय, स्वतः तयार करू शकत नाही. ही जी फोटोसिंथेसिस प्रोसेस त्याच्यामध्ये दिसणार नाही, क्लोरोप्लास्ट दिसणार नाही, हे महत्वाचं आहे.
फंगाय आर द प्रिन्सिपल डिकम्पोजर इन इकोलॉजिकल सिस्टीम. एक प्रकारे सॅप्रोफिटिक मगाशी म्हटलं होतं, जे डेड ऑर्गॅनिझम्स असतील, मग ते प्लांट ओरिजिन असेल, ॲनिमल ओरिजिन असेल किंवा इतर मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतील, त्यावर एक प्रकारे स्वतःची उपजीविका करणारे, त्यावर डिपेंडंट असणारे, म्हणजे त्याला डिकम्पोज करायचं. डिकम्पोज केल्यामुळे त्यांचं आयुष्य, ते जे बॉडीज आहेत एक प्रकारे ते पूर्णपणे नष्ट करण्याचं काम ते फंगस फार मोठं काम करत असतात एन्व्हायरमेंट मध्ये. राईट, लक्षात तुमच्या. उर्वरित पार्ट जो आहे, आपण 3 किंगडम्स बघितले. कोणते कोणते 3 किंगडम्स बघितले जरा सांगू शकता? थोडस आपण रिकव्हरी करण्याचा प्रयत्न करतोय. येस, हो सर. हा, कोणते कोणते 3 किंगडम्स आपण बघितले आज? सगळ्यांनी आता माईक ऑन केलं तरी चालेल, तुमच्याशी गप्पा करायच्या आहेत, आपल्याला डिस्कस करायचं. किंगडम मोनेरा, गुड किंगडम प्रोटिस्टा गुड. अँड किंगडम फंगी. किंगडम फंगी. ओके, गुड. टोटल किती किंगडम्स आहेत जे आपल्याला स्टडी करायचे आहे? 5 गुड. कोण आहे सायंटिस्ट, टॅक्सोनॉमिस्टचं नाव काय की ज्याने 5 किंगडम सिस्टीम तयार केलेली आहे? आर्य विटकर. बस, R.H. विटकर. गुड गुड गुड. बरं, मला एक सांगा की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स, जे आपल्याला उद्या बघायचं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन प्लांट्स अँड ॲनिमल्स? बरं, तुम्ही ॲनिमल्स आहात की प्लांट्स आहात? Animals. Why you are the animals? बोलायचं आहे, चुकलं तरी चालेल, मराठीत बोला, परंतु तुम्ही क्लिअर करायचं. चुकलं तर चालेल, ऍक्सेप्ट करतोय मी, स्वागत करतोय. Animals have not a photosynthesis. Animals have not a photosynthesis. Okay, good. Synthesis process. Okay, what about then plants? Heterotrophs. Yes, Darshan is good. Again. Yes, Sonali. हेमराज, बोला, अजून काय असेल? ठीक आहे, हरकत नाही. रिस्पॉन्स तुम्ही देताय, अतिशय आनंदाची गोष्ट आहे. एक आज मी टायटल टाकलं होतं, सोनाली पाटील बेटा माईक ऑफ करायचंय. येस, मला एक सांगायचं की एक टायटल मी टाकले ब्रिज कोर्स म्हणून. काल त्याच्याबद्दल थोडीशी माहिती दिली होती ब्रिज कोर्स बद्दल, आणि हे सांगितलं होतं तुम्हाला की